अनेक दिवसांपासून गाजत असलेला शालार्थ घोटाळ्यातील बोगस मान्यता घेतलेल्या शिक्षकांच्या नावांची PDF सर्वत्र फिरत आहे, मात्र कारवाई दिसत नव्हती। त्यामुळे हे बोगस मान्यता घेतलेले मान्यवर उजाड माथ्याने मी नाही त्यातली अन कडी लावा आतली याप्रमाणे फिरत आहेत। अनेकांना वाटतं काहीच होणार नाही, तर काहींनी औरंगाबाद गाठून अटकपूर्व जामीन घेतला आहे। आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा यामुळे उघडकीस आला आहे। या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असलेल्या अमळनेरमधून एकाला अटक करण्यात आली आहे, तर त्याचे लागेबांधे असलेले शिक्षण सम्राट पुन्हा एकदा गायब झाले आहेत। त्यामुळे शिक्षण सम्राटांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत। या शिक्षकांचे नेमके काय होणार या प्रश्नाचे उत्तर आज मिळाले आहे। शालार्थ ID घोटाळ्यातील अमळनेर तालुक्यातील शिक्षकांसह संस्थाचालक, सचिव, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक, शिक्षण उपसंचालक व संबंधित कर्मचारी यांच्या चौकशीसाठी शिक्षण विभागातर्फे नोटिसा काढण्यात आल्या असून 16 व 18 रोजी नाशिक येथे चौकशीला बोलविण्यात आले आहे। 20 मार्च 2019 ते 26 जून 2025 दरम्यान ज्यांना शालार्थ ID देण्यात आले आहेत, अशा कर्मचाऱ्यांच्या सर्व कागदपत्रांची चौकशी करण्यात येणार आहे। त्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीसाठीची जाहिरातीची मूळ प्रत, मुलाखतीचे पत्र, गुणदान तक्ता, नियुक्तीचे मूळ आदेश, वैयक्तिक मान्यतेच्या शाईच्या स्वाक्षरीच्या मूळ प्रती, शालार्थ ID साठी पाठवलेला प्रस्ताव, शालार्थ ID मंजुरीचे शाईच्या सहीचे मूळ पत्र, नियुक्ती ते वैयक्तिक मान्यता काळातील संच मान्यता, कर्मचारी भरतीबाबत शिक्षणाधिकारी कार्यालयातील ना हरकत प्रस्ताव सादर केलेल्या पोहोचच्या मूळ प्रती यासह अनेक कागदपत्रांची मागणी करण्यात आली असल्याने संस्थाचालकांसह अनेकांचे धाबे दणाणले आहेत। अमळनेर तालुक्यात जिजाऊ विद्यालय भिलाली, सरस्वती विद्यालय पाडसे, शिवाजी हायस्कूल तांबेपुरा, चौबारी माध्यमिक विद्यालय, अमळनेर साने गुरुजी माध्यमिक विद्यालय, झाडी माध्यमिक विद्यालय, पंडित नेहरू विद्यालय फापोरे, महात्मा फुले विद्यालय पिंपळी, योगेश्वर माध्यमिक विद्यालय अमळनेर, सध्या या शाळांना नोटिसा देण्यात आल्या आहेत। यांसह अनेक माध्यमिक आणि अमळनेर शहरातील खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांची चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे वरील शाळांमध्ये आपल्या शाळेचे नाव नाही, आपले नाव नाही, त्यामुळे आपण या घोटाळ्यात नाही असे नव्हे। या व्यतिरिक्त शेकडो कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत। संबंधित शाळांचे तत्कालीन व विद्यमान मुख्याध्यापक, तत्कालीन व विद्यमान अध्यक्ष, सचिव, शिक्षणाधिकारी, तत्कालीन वेतन अधीक्षक RS शर्मा, विद्यमान अधीक्षक RS तडवी, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण व शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लिपिक कर्मचारी, शालार्थ ड्राफ्ट टाकणारे कर्मचारी अशा एकूण 17 कर्मचाऱ्यांना एका प्रकरणासाठी चौकशीला बोलविण्यात आले आहे। एक पथकामार्फत 100 कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे। नाशिक नवी मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे हे चौकशी करणार आहेत। एकंदरीत कागदपत्रे जमवाजमव आणि उपलब्ध करण्यात दमछाक होणार आहेत। शालार्थ ID घोटाळ्यात अडकलेले कर्मचाऱ्यांचे नेमके काय होणार? नोकरी जाणार की फसवणुकीचा गुन्हा दाखल होणार की तुरुंगाची हवा खावी लागणार? हे येणारा काळच सांगणार आहे। अमळनेर शहर व तालुक्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्याने केटर्स व हॉटेल व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर अमळनेरमधील केटर्स व हॉटेल व्यावसायिकांनी तहसीलदारांना निवेदन देत तातडीने गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। यावेळी अमळनेर टेंट अँड केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण बडगुजर, अमळनेर हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष मनीष जोशी यांच्यासह व्यावसायिक उपस्थित होते। अमळनेर शहरातील मोठी शैक्षणिक संस्था खान्देश शिक्षण मंडळाचे सहसचिवपदी प्राध्यापक डॉक्टर VB मांटे यांची निवड करण्यात आली आहे। मांटे यांचे प्रतापचे प्राचार्य, उपप्राचार्य आणि प्राध्यापकांनी अभिनंदन केले। संत सखाराम महाराज यात्रोत्सवाची तयारी पालिकेने सुरू केली असून माजी आमदार शिरीषदादा चौधरी आणि नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर यांनी नदीपात्राची पाहणी करून यात्रेचे नियोजन शिस्तबद्ध करण्याच्या सूचना पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्या आहेत। 19 एप्रिल रोजी यात्रेचे स्तंभरोपण होणार आहे, तर 27 एप्रिल रोजी रथोत्सव असून 1 मे रोजी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। संपूर्ण खानदेशातून यात्रोत्सवासाठी भाविकांची गर्दी होत आहे। बोरी नदीच्या वाळवंटात यात्रेनिमित्त खेळणी, खाऊ, भांडे, लाकडी वस्तू यांसह अनेक दुकाने थाटली जातात। या दुकानदारांची व यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाणी, वीज, आरोग्य, रस्ते आणि सुरक्षा या सोयी सुविधा
पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना माजी आमदार चौधरी यांनी केल्या आहेत. नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर यांनी देखील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या शासकीय भरड धान्य खरेदीसाठी मंगळवारी 7 एप्रिल पासून अमळनेर तालुका फ्रूट सेल सोसायटी येथे ज्वारी व मका खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. 1 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार असून 1 मे ते 30 जून पर्यंत भरड धान्य खरेदी केले जाणार आहे. तरी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, 7/12 उतारा, पीक पेरणीची नोंद तसेच बँक खात्याची माहिती या आवश्यक कागदपत्रासह नोंदणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन फ्रूट सोसायटीचे चेअरमन भागवत पाटील यांनी केले आहे.